ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा या ट्रेडमध्ये महावितरणमध्ये अप्रेंटिसशिपची भरती आहे, ती ही कुठची हिंगणघाटमधील. त्याच्यासाठी काय लागणार तर तुमचं NCVTचा ITI असला पाहिजे. हा विभाग आहे हिंगणघाट. अप्लाय करण्याकरता ही जे लिंक आहे त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती आपण दिलेली आहे. किती तारखेपासून 1 नोव्हेंबरपासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून 11 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं. अप्लाय करत असताना सर्वात महत्त्वाची गरज पडते या इस्टॅब्लिशमेंट नंबरची. इलेक्ट्रिशियनच्या किती जागा आहे 13 आहे, वायरमनच्या किती आहे 13 आहे आणि कोपा जो ट्रेड आहे कोपाच्या किती आहे तर ते 8 पद. तुमचं SSC झालेलं असलं पाहिजे, सोबतच तुमचं NCVT नवी दिल्लीचं ITI झालेलं असलं पाहिजे. 18 ते 30 वर्ष म्हणजे 18 ते 30 वर्षाच्या विद्यार्थी फॉर्म भरू शकणार. SSC उत्तीर्ण गुणपत्रिका, तुमची सनद म्हणजे त्याला आपण डिप्लोमा म्हणतो. पुन्हा तुमच्या ITIचा काय लागणार डिप्लोमा पण सोबत, जात प्रमाणपत्र पण द्यावं लागेल. तर महावितरण विभाग हिंगणघाट कार्यक्षेत्रामध्ये जे रहिवासी प्रशिक्षणार्थी आहे त्यांनाच इथे अलाव केलं जाणार. आता अर्ज केल्यानंतर काय संपलं का काम नाही, अर्ज झालं, सर्व तुमचे शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र झेरॉक्सचा एक बंच आपल्या सोबत कुठं घेऊन जायचे आहे ते घेऊन जायचे तुम्हाला विभागीय कार्यालय नांदगाव रोड हिंगणघाट. जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे असाल 20 तंत्री तर तुम्हाला 17 तारखेला जायचं आहे. जर तुम्ही तारतंत्री वायरमन असाल तर 18 तारखेला जायचं. कोपा असेल तर 19 तारखेला जायचं. तिथे जायचं सकाळी 11 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं शेअर करायचं. जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.